in Standard 10, Science 1, Chapter Metallurgy. In this chapter, we are learning about the basic principle of the metallurgy. In the previous video, we learning about the concentration of the ores. In the previous video, we watch about the wheel play, table method, hydraulic separation method, the magnetic separation method, froth flotation method, leaching. These are the concentration of the ores. Now, in this video, we are learning about the extraction of the metals. Means extraction of the reactive metals, how it is extracted. That is, there are the two steps, that is concentration of the bauxites and the electrolytic reduction of the alumina. After then, the extraction of the moderately reactive metal, extraction of the less reactive metal, reactive, moderately reactive and less reactive. म्हणजे खूप जे रिॲक्ट होत असतात ते मेटल्सचं कसं सेपरेशन केलं जातं ते याच्यात बघणार आहोत. एक्स्ट्रॅक्ट करणे म्हणजे निष्कर्षण करणे. मेटल्स हे त्या ओर्समधून, खनिजांमधून स्वतंत्र करण्याची प्रक्रिया जी आहे ती आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ द रिॲक्टिव्ह मेटल्स बाबतीत त्याच्यातला पहिला पार्ट जो आहे तो आपण पाहणार आहोत. एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जात असतं. The metals at the top of the reactivity series are highly reactive. Their reactivity decreases down the series. जेव्हा त्या सेरीजनुसार मांडणी केली तर ती जसं खाली येत जात असतं तसं त्याची रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होत असते. पोटॅशियम, सोडियम, ॲल्युमिनियम आर द रिॲक्टिव्ह मेटल्स. याला अंडरलाईन करून घ्या की आपल्याला कोणते रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत. रिॲक्टिव्ह मेटल्स have the large capacity to form the cation by losing the electron in their outermost cell. आता हे जे असतात हे इलेक्ट्रॉन लूज करत असतात. रिॲक्टिव्ह मेटल्स रिॲक्ट विगरसली विथ डायल्यूट ॲसिड टू गिव्ह द हायड्रोजन गॅस. ते ज्यावेळेस विगरसली म्हणजे काय, अत्यंत आक्रमकपणे म्हणजे उत्साहाने असं म्हणूया आपण, त्या ॲसिड बरोबर जेव्हा रिॲक्ट होत असतं तेव्हा हायड्रोजन गॅस हा रिलीज होत असतो. हायली रिॲक्टिव्ह मेटल्स बर्न बाय द रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन फ्रॉम एअर ॲट रूम टेम्परेचर. हायली रिॲक्टिव्ह मेटल्स बर्न बाय रिॲक्टिंग विथ द ऑक्सिजन from the air at room temperature. Their extraction has to be done by electrolytic reduction. The metals sodium, calcium and the magnesium are obtained by the electrolysis of their molten chloride salt. इलेक्ट्रोलायसिस केलं जातं. मोल्टन म्हणजे काय, थोडंसं विरघळलेल्या स्थितीतलं क्लोराईड सॉल्ट जे असतं त्याच्यातून ते मिळवलं जात असतं. इन दिस प्रोसेस द मेटल्स इज डिपॉझिटेड. In this process, metal is deposited on the cathode, while the chloride gas is liberated at the anode. तुम्ही इलेक्ट्रोलायटिक सेलची प्रक्रिया पाहिली असेल, त्याच्यामध्ये कॅथोड आणि ॲनोड असतो. ॲनोड म्हणजे धन आणि कॅथोड म्हणजे ऋण असतो. तर त्याच्यावर जे क्लोरीन गॅस जो असतो तो ॲनोडवर आलेला असतो आणि मेटल जे आहे तो कॅथोडवर डिपॉझिट होत असतो. द इलेक्ट्रोड्स रिॲक्शन during the electrolysis of the molten sodium chloride to get the metallic sodium are. कॅथोडवरील रिॲक्शन ही या पद्धतीने दिली जाते. कॅथोड म्हणजे ज्याच्यावर आपण म्हणतोय की निगेटिव्ह चार्ज असतो. सोडियम आणि इलेक्ट्रॉन देऊन आपल्याला सोडियम आपल्याला मिळत असतो. ॲनोडवर काय होत असतं, इलेक्ट्रॉन चार्ज प्रभार घेऊन जो इलेक्ट्रॉन जो क्लोरीन जो आहे तो ऑक्सिडेशन घडून आणला जात असतो. तर ही इलेक्ट्रोलायसिसमधील रिॲक्शन आहे, त्यांनी तिथं वर्णन दिलेलं आहे. त्यांनी एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला एक्स्ट्रॅक्शन ऑफ द ॲल्युमिनियम दिलेलं आहे. ॲल्युमिनियम परीक्षेला अत्यंत महत्त्वाचं आहे ना. ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं, जो आज आपण धातू वापरतो त्याचं एक्स्ट्रॅक्शन करण्याची पद्धती इथे दिलेली आहे, ते आपण बघूया. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. इन दिस टॉपिक देर इज अ ॲल्युमिनियम सिम्बॉल एल. कलर सिल्वर व्हाईट, चंदेरी शुभ्र आपण म्हणतो त्याला. ॲटॉमिक नंबर त्याचा 13 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 283 असतं. म्हणजे पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन. त्याची व्हॅलन्सी 3 आहे.
3 आहे, म्हणजे काय शेवटच्या कक्षेतले 3 हे तो देवाणघेवाण करत असतो. तर ॲल्युमिनियम ही एक थर्ड हायली अबंडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट आफ्टर ऑक्सिजन अँड द सिलिकॉन. आता तो हा ॲल्युमिनियम जो आहे तो फ्री स्टेटमध्ये आढळून येत नाही. फ्री स्टेट म्हणजे मुक्त अवस्थेमध्ये तो आपल्याला पृथ्वीवर मिळत नाही. द ॲल्युमिनियम बिईंग रिॲक्टिव्ह मेटल डज नॉट ऑकर इन अ नेचर इन अ फ्री स्टेट. ॲल्युमिनियम इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट्स ओअर बॉक्साईट. बॉक्साईट नावाच्या Al2O3 डॉट N किंवा आपण इथे डॉट N म्हणजे नंबर Al2O3NH2O म्हणजे पाण्याच्या स्वरूपामध्ये जेव्हा बॉक्साईट जो आहे त्याच्यातून तो आपल्याला प्राप्त होतो. बॉक्साईट कंटेन 30 to 70% ऑफ द Al2O3. आता बॉक्साईटचं जे त्याच्यामध्ये Al2O3 जो आहे हा 30 ते 70% आढळून येतो आणि उरलेला जो पार्ट आहे म्हणजे जर 70 असेल तर उरलेला 30 पार्ट जो आहे 30% हा गँग्यू असतो, म्हणजे टाकाऊ पदार्थ असतो. सिलिका आयर्न ऑक्साईड्स असतात. म्हणून त्याला 2 पद्धतीने ॲल्युमिनियम हा आपल्याला मिळवला जातो. पहिलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओअर्स. ओके, पहिलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओअर आहे आणि दुसरी स्टेज आहे इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ द ॲल्युमिना. ते या पद्धतीने केलं जात असतं. तर आपण आता पहिली स्टेप बघूया आणि नंतर दुसरी स्टेप अभ्यासू. Bauxite is the main ore of the aluminum. Silica SiO2, ferric oxide Fe2O3, titanium oxide TiO2. हे बॉक्साईट जे आहे ते मुख्य असं ॲल्युमिनियमचं खनिज मानलं जात असतं. द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द बॉक्साईट ही जी आहे सिलिका, फेरिक ऑक्साईड आणि टिटॅनियम हे जे असतात ही त्याच्यातली इम्प्युरिटीज आहे. यांचा ज्यावेळेस आपल्याला वेगळं संयुग आपल्याला गरज असेल त्यावेळेस त्यांचा तिथे वापर केला जात असतो. सेपरेशन म्हणजे हे काढण्यासाठी जर असेल कारण बॉक्साईटमधून आपल्याला फक्त ॲल्युमिनियम काढायचं आहे तर बाकीचं ज्या अनावश्यक गोष्टी कारण याच्यात ॲल्युमिनियम नाहीच आहे. द सेपरेशन ऑफ दिस इम्प्युरिटीज इज डन बाय द लिचिंग प्रोसेस जी आपण आधी शिकलो. प्रोसेस युजिंग आयदर बेअर्स मेथड ऑर द हॉल्स मेथड. बेअर्स किंवा हॉल्स मेथड ही एक स्वतंत्र मेथड असते. सेपरेशन करण्यासाठी त्याच्यातल्या इम्प्युरिटीज जे आहे ती लिचिंग प्रोसेस म्हणजे त्याला त्याच्यात काय केलं तो जो सोडा टाकून त्याच्यात वॉश केलं जात असतं. इन बोथ दीज मेथड्स फायनली कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिना इज ऑब्टेन बाय द कॅल्सिनेशन. नंतर त्याला गरम केलं जात असतं अत्यंत हाय टेम्परेचरवर. कॅल्सिनेशन म्हणजे काय, भट्टीमध्ये त्याला गरम केलं जात असतं आणि मग ॲल्युमिनियम मिळवला जात असतो. ॲल्युमिनियमपासून नंतर ॲल्युमिनियम मिळवतात. बेअर्स प्रोसेस महत्त्वाची आहे. बेअर्स प्रोसेसमध्ये काय करतात महत्त्वाचं आहे, अंडरलाईन करा किंवा परीक्षेला तुम्ही हे बॉक्साईटची कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईटवर आणि इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन याच्यावर स्वतंत्र प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला होता. तो याचा अर्थ त्याच्यातले त्या प्रोसेसमधलं 5 मार्काला तुम्हाला सहज विचारलं जाऊ शकतो. बेअर्स मेथड काय आहे ती मी समजावून सांगतो. तर बेअर्स प्रोसेसमध्ये ओव्हर इज द फर्स्ट ग्राउंड इन अ बॉल मिल. म्हणजे एका गिरणीमध्ये चक्कीमध्ये त्याला त्या ओव्हर्सला बारीक दळून टाकतात. देन इट इज लिच्ड बाय द हिटिंग विथ द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ कॉस्टिक सोडा. त्यानंतर त्याला कॉस्टिक सोड्यामध्ये काय करतात, त्याला गरम पाण्यात आणि कॉस्टिक सोड्यामध्ये त्याला वॉश करतात 140 ते 50 डिग्री सेल्सिअसवर अंडर हाय प्रेशर ऑफ 2 to 8 hours इन अ डायजेस्टर. डायजेस्टर म्हणजे काय, जिथे घुसळण्याची क्रिया चालत असते तिथे ते पूर्णपणे ते बारीक केलेला जो त्याचा चुरा असेल, भुगा असेल, तो 2 ते 8 तास तो त्या डायजेस्टरमध्ये राहतो. ॲल्युमिनियम ऑक्साईड हा ॲम्फोटोरिक इन नेचरमध्ये असतं. इट रिॲक्ट्स विथ द ॲक्वियस सोल्युशन ऑफ द सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म द वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट अँड दिस मीन्स दॅट द बॉक्साईड इज लिच्ड बाय द सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. ॲम्फोटोरिक म्हणजे काय की जे आपण म्हणतो की पाण्याबरोबर आणि तेलाबरोबर सुद्धा तेलसारख्या केरोसिन वगैरे त्यांच्यासारख्या पदार्थांमध्ये बरोबर त्याची रिॲक्शन होऊ शकते. मग इथे जी आहे की ती वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट तयार करतो. सोडियम ॲल्युमिनेट हा बघा Na2Al2 हा जो आहे हा सोडियम ॲल्युमिनेट आहे. Al2O3.2H2O म्हणजे बॉक्साईट जो आहे त्याला NaOH बरोबर त्याला जो कॉस्टिक सोडा असं म्हणतो
त्या कॉस्टिक सोडाबरोबर त्याची रिॲक्शन घडून आणली जाते आणि आपल्याला काय मिळाला, सोडियम ॲल्युमिनेट मिळाला आणि पाणीसुद्धा तिथे बाजूला झालं. द आयर्न ऑक्साईड इन द गँग्यू डज नॉट डिझॉल्व इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड. आता त्या जो आयर्न ऑक्साईड जो आहे तो साहजिकच आहे की या पाण्यामध्ये विरघळत नाही. इट इज सेपरेटेड बाय द फिल्ट्रेशन. तो फिल्ट्रेट केला जातो, गाळलं जात असतं. However, the silica in the gangue dissolve in an aqueous sodium hydroxide to form the water soluble sodium silicate. आता जे सिलिका जो पदार्थ आहे तो इन द गँग्यू डिझॉल्व्ह इन द ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड याच द्रावणामध्ये तो आपल्याला विरघळल्याचं दिसून येतं आणि मग त्याच्यापासून सोडियम सिलिकेट आपल्याला मिळत असतं. ॲक्वियस सोडियम ॲल्युमिनेट इज डायल्युटेड बाय द पुटिंग इन वॉटर अँड इज कूल्ड टू 50 डिग्री सेल्सिअस. नंतर याला काय केलं जातं, ह्या सोडियम ॲल्युमिनेटला जो आपण वरती मिळवला त्याला थंड पाण्यात टाकलं जात असतं आणि ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत त्याला सामान्य तापमानावर आणलं जात असतं. दिस रिझल्ट्स इन प्रेसिपिटेशन ऑफ द ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आता त्याचं प्रेसिपिटेट मिळणार थंड झाल्यानंतर. जसं फ्रीजमध्ये एखादी गोष्ट गोठली जाते तसं ती आपल्याला काय मिळते, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड AlOH3. लक्षात घ्या, AlOH3 हा पदार्थ आपल्याला याच्यातून मिळवता येतो. द हॉल्स प्रोसेस, द ओर इज पावडर्ड अँड देन. आता ही जी आहे वरची जी वाचली आपण ती बेअर्सच्या मेथडप्रमाणे आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळालेला आहे. आता हॉल्स प्रोसेसमध्ये काय होतं, म्हणजे दोघांनी मिळून ती तयार झालेली आहे म्हणून त्याला बेअर्स आणि हॉल्सची प्रोसेस असं म्हणतात. लिच्ड बाय द हिटिंग द ॲक्वियस सोडियम कार्बोनेट. जो सोडियम कार्बोनेट जो आहे the ore is powdered and then leached by the heating with the sodium carbonate in the digester to form the water soluble sodium aluminate. सोडियम ॲल्युमिनेट मिळण्यासाठी आपल्याला ही क्रिया करावी लागते. द इन्सोल्युबल इम्प्युरिटीज आर फिल्टर्ड आउट. द फिल्ट्रेट वॉर्म अँड द न्यूट्रलाइज बाय द passing carbon dioxide gas through it and the result is precipitation of the aluminum hydroxide. आता हा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड वरच्या बेअर्स पद्धतीने मिळवलेला. तर हॉल्स पद्धतीमध्ये आपल्याला तो कशात बरोबर करायचा असतो, सोडियम कार्बोनेट बरोबर तो रिॲक्ट करायचा असतो डायजेस्टरमध्ये आणि त्यामुळे आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट मिळतं. सोडियम ॲल्युमिनेटमधली जे इम्प्युरिटीज आहे ती बाजूला पडते आणि फिल्ट्रेट इज वॉर्म अँड द न्यूट्रलाइज बाय पासिंग कार्बन डायऑक्साईड गॅस थ्रू इट. त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड पाठवला जातो आणि मग आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जो आपल्याला इथे दिसतोय तसाच आपल्याला प्राप्त होत असतो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. या दोन्ही क्रियांमधून ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जो मिळणार आहे त्याच्यापासून आपल्याला मिळतोय ॲल्युमिना. हा Al2O3 आपण ज्याला म्हणतो तो ॲल्युमिना आणि थ्राईस H2 हा आता सेपरेट केला गेला. तर Al2O3 H2S आणि सोडियम कार्बोनेट जे आता मी आधी सांगितलं हॉल्स प्रोसेसमध्ये आणि त्याच्यातून आपल्याला हा सोडियम ॲल्युमिनेट मिळालेला आहे. कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त झालेला आहे. तसंच तो यालाच आपण काय करायचं, परत पाण्यामध्ये त्याला कार्बन डायऑक्साईड पाठवून पाण्याच्या द्रावणामधून तर आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळालेला आहे. Na2CO3 पुन्हा मुक्त झालेला आहे. द प्रेसिपिटेट ऑफ AlOH3 ऑप्टेन इन बोथ. बघा इथे वाक्य दिलेलं आहे, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. कोणती पण एक प्रोसेस लिहिले तरी आपल्याला बेअर्स मेथड हॉल्स मेथड विचारलं तरी आपल्याला लिहिता आलं पाहिजे आणि दोन्ही लिहिल्या परीक्षेला तरी चालतात. बेअर्स अँड हॉल्स प्रोसेस इज फिल्टर, वॉश, ड्राईड अँड देन कॅल्सिनेटेड. कॅल्सिनेशन करणे म्हणजे काय, भट्टीमध्ये ते टाकलं जाणं. हिटिंग ॲट 1000 डिग्री सेल्सिअस टू ऑप्टेन द ॲल्युमिना. आणि त्यानंतर ह्या ॲल्युमिनेट जो आपल्याला म्हणतो त्याला AlOH3ला जो आहे प्रेसिपिटेट त्याला काय केलं जातं, हिटिंग केलं जातं आणि ॲल्युमिना मिळवलं जातं. आता ह्या ॲल्युमिनाचं काय करायचं, दुसऱ्या स्टेजमध्ये यांनी दिलेलं आहे. ॲल्युमिना करण्यासाठी त्याला एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनासाठी यांनी ही इथे एक मेथड दिलेली आहे. याच मेथडमध्ये आपल्याला काय काय बघता येईल तुम्हाला समजून सांगतो, कारण अत्यंत महत्त्वाची. सेकंड, इन दिस मेथड इलेक्ट्रोलायसिस ऑफ द मॉल्टन मिक्सचर ऑफ द ॲल्युमिना. जे ॲल्युमिना आधी मिळालेलं आहे ते इथे टाकायचं असतं, मॉल्टन ॲल्युमिना. आता मिक्सचर जे आहे सगळं याच्यात टाकतात आणि याच्यासोबत काय करायचं, आता याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो 2000पेक्षा कमी असतो ॲल्युमिनियमचा. इट्स डन इन स्टील टँक. ही स्टीलची टँक आहे. या टँकमध्ये आपल्याला काय करायचं आहे की मिक्सचर ऑफ द ॲल्युमिना, क्रायोलाइट अँड फ्लसपार
द टँक हॅज ग्राफाईट लायनिंग इन द इनर साईड. ह्या जे आतमध्ये आहे त्याला ग्राफाईटने त्याला हे केलेलं असतं, कलई करून त्याला आतून लावलेलं असतं. हे इलेक्ट्रोड्स आहेत, हे इलेक्ट्रोड्स ॲनोडचं दाखवतात. आणि हे जे आहे हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड आहेत, हे निगेटिव्ह हे जे भांडं आहे त्या भांड्यात. आणि याच्यात हे द्रावण टाकायचं ते ॲल्युमिनाचं. आता ॲल्युमिनाचं द्रावण टाकलं. सेट ऑफ द ग्राफाईट रॉड्स डिप्ड इन द मॉल्टन इलेक्ट्रोलाइट वर्क्स ॲज अ ॲनोड. क्रायोलाइट Na2Al इथे दिलं आहे Na2AlF6 आणि फ्लोस्पार CaF2 are added in the mixture of the lower melting point up to the 1000 degree Celsius. आता दुसरी स्टेप जी आहे, याच्यात पहिली नंबर स्टेप ही आहे. त्यानंतर दुसरी स्टेप, ॲल्युमिना इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड. कॅथोडकडे तो डिपॉझिट होत असतो ॲल्युमिना इथे खालच्या बाजूला. द कॅथोड ऑन द पासिंग इलेक्ट्रिक करंट, molten alumina being heavier than the electrolyte and is collected at the bottom of the tank and it's taken out from there. टाइम टू टाइम द ऑक्सिजन गॅस इज लिबरेटेड ॲट द ॲनोड. आता इथे काय होतं की ॲल्युमिनापासून इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस झाली, बॅटरी जोडली जाईल. बॅटरी जोडल्यानंतर त्याच्यातून तो ॲल्युमिना जो आहे जड असतो, तो खाली या इकडून होलकडून तो गोळा केला जात असतो मोल्टन स्थितीमधला, अक्षरशः ओलसर स्वरूपातला. नंतर त्याचा बार बनवणार, काहीतरी पत्रा बनवतात, काही वस्तूचे ठोकळे बनवणार आणि मग नंतर ते त्याचं पाहिजे ती वस्तू बनवण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो. द इलेक्ट्रोड्स रिएक्शन्स इथे दिलेले आहे, महत्त्वाचं आहे हे पण लिहायचं. इलेक्ट्रोड्स लिहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याचा एक गुण मिळतो. ॲनोडवर काय होणार, ऑक्सिजन, आणि त्या ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन ही जी आहे ती त्याचा रिलीज केला जात असतो ना, O2 गॅस त्याच्यातून मुक्त होत असतो. कॅथोडमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन जो आहे तो तिथे त्याच्याबरोबर रिॲक्ट होऊन ती आपण म्हणतो की रिडक्शन क्रिया होत असते आणि इलेक्ट्रॉन जी तो इलेक्ट्रॉन देऊन हा मुक्त होत असतो, Al आपण म्हणतो ॲल्युमिनियम. द लिबरेटेड ऑक्सिजन react with anodes to form the carbon dioxide gas. The anode have changed from the time to time as they get oxidized during the electrolysis alumina. तर अशा पद्धतीने ह्या प्रोसेसचा महत्त्वाचा जो भाग आहे तो आपण इथे पाहिलेला आहे.